ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे आणि राज्यातल्या सामान्य लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे पुढील 2 दिवसांमध्ये मान्सून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे। म्हणजे सध्या कोकण किनारपट्टीवर मान्सून धडकलेला आहे आणि त्याच्यानंतर तिथे पाऊस सुद्धा पडतोय, पण त्याचबरोबर येणाऱ्या 2 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र हा मान्सून व्यापणार असल्याची माहिती आहे। याच्यामध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 2 दिवसात मान्सूनचा पाऊस कोसळणार आहे असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवलाय। 15 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार आहे आणि सध्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी येलो अलर्ट दिला जाणार आहे। यंदा राज्यामध्ये सरासरीपेक्षा 90% पाऊस कोसळणार असाही अंदाज आहे। तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलाय अशी ही माहिती समोर आली आणि 15 जून पर्यंत महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होणार असल्याचं कळतंय। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा मान्सून दाखल होईल। मान्सून तळ कोकणामध्ये पोहोचलेला आहे, त्याचबरोबर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पोहोचला आहे, ज्यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरचा काही भाग ह्या सगळ्या रिजनमध्ये तो पोहोचलेला आहे। त्याचबरोबर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि नॉर्थ ईस्ट त्यांनी आज पूर्ण कव्हर केलेला आहे आणि महाराष्ट्रातील अजून काही भागांमध्ये तो पोहोचण्याचे चान्सेस आहे। येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अजून काही भाग तो कव्हर करेल अशी शक्यता आहे। सर, काही ठिकाणी पाऊस झाला, मग तो मान्सून म्हणायचा की मान्सून पूर्व पाऊस म्हणायचा त्याला? येस, मागील 4 ते 5 दिवसांपासून आपण बघतोय महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडताना दिसतोय आणि तो वादळी पाऊस आहे, तो काही सर्वदूर पाऊस नाही। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये सलग दुसऱ्या दिवशी नातेवाईकांचा गोंधळ पाहायला मिळाला आहे। धाराशिवच्या रुग्णालयामध्ये नातेवाईकांनी गोंधळ घातलेला आहे। आता त्याचं कारण काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी बाळ दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे। या प्रकरणामध्ये डॉक्टरवर केलेल्या कारवाईवर नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। डॉक्टरांना निलंबित करा या मागणीसाठी सलग दुसऱ्या दिवशीही रुग्णालयासमोर आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत डॉक्टर निलंबित होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे। निष्काळजीपणामुळे आमचं आज ह्याने बाळ घालवलंय। 5 वर्षातून बाळ राहिलं होतं ते ट्रीटमेंट करून आणि मजबुरीने आलतो आम्ही, तसं खुशीने आलो नव्हतं। दुसरीकडे अवेलेबल नव्हतं आमच्या हॉस्पिटल, जिथं ट्रीटमेंट होते ते मॅडम तिथं उपस्थित नव्हत्या, म्हणून मजबुरीने आम्ही इथं आणलं होतं तिला। न्याय मिळावा, जे आमच्या बाबतीत झाले गोरगरिबाच्या बाबतीत होऊ नये। आणि जे 3 लोक आहेत ना, ह्यांना आयुष्यात कुठे चान्स भेटू नये ड्युटी करण्याचा। लोकांचे जर तुम्ही आज बाळा मारताय म्हणजे इतका निष्काळजीपणा करताय, म्हणजे ड्युटी कशाला करताय तुम्ही? यानंतर एक धक्कादायक बातमी समोर येते। मावळच्या MIDC मधली बातमी आहे। या ठिकाणी तळेगाव MIDC मध्ये गॅस गळतीनं दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे। धक्कादायक अशी घटना तळेगाव MIDC मध्ये घडलेली आहे। मावळ तालुक्यातल्या तळेगाव MIDC परिसरातल्या शाफलेर इंडिया कंपनीमध्ये काही वेळापूर्वी कार्बन डायऑक्साईड गॅस गळतीची गंभीर घटना घडली आणि या दुर्घटनेमध्ये 2 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 3 जण जखमी झाले। मृत कामगारांची नावं गणेश उंबरे आणि वैभव भोरात अशी आहेत, तर श्रीकृष्ण साहू, गौरीशंकर शर्मा आणि नरसिंग पाटील हे जखमी झाले। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती मिळताच कंपनी प्रशासन, MIDC सुरक्षा यंत्रणा तसंच स्थानिक पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचलेत। गॅस गळती नेमकी कशामुळे झाली याचा तपास सुरू आहे। परिसरात खबरदारीचे उपाय करण्यात आलेत आणि या घटनेमुळे तळेगाव MIDC परिसरामध्ये खळबळ माजली आहे। कामगारांमध्ये भीतीचं वातावरण आहे। अधिक तपशील प्रतीक्षेत आहे अशी ही माहिती समोर आली आहे। त्यामुळे आता ही गॅस गळती नेमकी कशामुळे झाली हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी गळती झाली आणि त्याच्यामध्येच दोघांचा मृत्यू झालाय। गॅस गळतीनं 2 कामगारांचा मृत्यू झाला आहे आणि त्यानंतर इथं त्या कामगारांचे नातेवाईक असतील किंवा त्या कंपनीमध्ये काम करणारे जे इतर लोक आहेत, कर्मचारी आहेत, ते आपण या ठिकाणी बघू शकतोय। भीती त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसून येते। तळेगाव MIDC मध्ये गॅस गळती झाली आणि त्यातच दोघांचा जीव गेलाय आणि 3 गंभीर जखमी झाल्याची माहिती ही समोर आली आहे।